मेळघाटमधील सलोना येथील 6 वर्षीय चिमुकला हर्षल मनीष खळके नावाचा मुलगा चिखलदरा तालुक्यातील सलोना येथे आपल्या मामाच्या गावी आला असताना त्याचा सर्पदंशाने मृत्यू झाला। या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून चिखलदरा सारख्या अतिदुर्गम भागातील शासकीय रुग्णालयात सर्पदंशाची अँटीबायोटिक लस नसावी याबाबतीत मात्र आरोग्य विभाग विषयी प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे। हर्षलला सर्पदंश झाल्याचे लक्षात येताच त्याला चिखलदरा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचाराकरिता नेण्यात आले। मात्र चिखलदरा येथील ग्रामीण रुग्णालयात सर्पदंशाची लस उपलब्ध नसल्याने त्याला उपचाराकरिता अचलपूर येथे नेत असताना रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला। भाजपा अनुसूचित जमाती मोर्चाचे अमरावती जिल्हाध्यक्ष सुखदेवराव पवार यांनी नुकतीच मृतक हर्षलच्या कुटुंबियांना सांत्वनपर भेट देऊन सर्व घटनेची माहिती जाणून घेतली। यावेळी हर्षलचा सर्पदंशाने मृत्यू ही घटना मेळघाटमधील आरोग्य यंत्रणेला आवाहन आणि अलर्ट असल्याचे मत सुखदेवराव पवार यांनी व्यक्त करून व उपचार केंद्र मेळघाट पासून लांब असल्याने मध्यवर्ती घटांग येथे सुसज्ज अत्याधुनिक उपचार पद्धती असलेले शासकीय महाविद्यालय असणे अत्यंत जरुरी असून त्याकरिता प्रशासनासोबत चर्चा करणार असल्याचे सांगून मेळघाट सहित अमरावती जिल्ह्यातील सर्व उपजिल्हा रुग्णालयात तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रात सर्पदंशांवरील औषध उपचाराचा मागणीनुसार पुरवठा करण्याची मागणी सुखदेवराव पवार यांनी आरोग्य विभागाकडे केली आहे। जनमत लाईव्ह न्यूज साठी चिखलदरा मेळघाट मधून सोमेश्वर शहाणे यांची रिपोर्ट।